के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण पोलीस भरतीचे बरेचसे पेपर याच्या अगोदर देखील पाहिलेले आणि आता ह्या चालू पोलीस भरतीचा 2024 साली झालेला मीरा भाईंदरचा पेपर आपण या ठिकाणी एक्सप्लेनेशनला घेणार आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांची मागणी अशी होती की सर मीरा भाईंदरचा पेपर अवघड होता, तुम्ही त्याच्यावरती एक्सप्लेनेशन घ्या। तर मी त्या विद्यार्थी मित्रांना एवढंच सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर माझे पाठीमागचे एक 3च पेपर मी घेतले 3 ते 4 यूट्यूबला जर ते लेक्चर्स जर तुम्ही जाऊन पाहिले तर ज्या अप्रोचने मी MCQ सॉल्व करतोय, ज्या अप्रोचने मी 50-50% वरती ऑप्शन आणतोय, त्या अप्रोचचा तुम्हाला 100% फायदा झाला असता। आपण मेरिट बघतो तर साधारणतः ओपन जनरलचं मेरिट हे 121च्या घरात एवढं लागलेलं आपल्याला दिसतं मीरा भाईंदरचं। मग 121 मध्ये पेपर 100% हार्ड होता। मी असं म्हणणार नाही की बाकीच्या पेपरचं कंपॅरिझन केलं तर मीरा भाईंदरचा पेपर हा हार्ड होता, परंतु आपले जे 4 पॅटर्न आहेत, मराठी, त्याच्यानंतर अंकगणित, बुद्धिमत्ता आणि जीके, ह्या सगळीकडे 25-25 क्वेश्चन आहेत। ह्या 25-25 क्वेश्चन पैकी तुम्ही 20-20 क्वेश्चन जरी घेतले असते तरी मिनिमम 80 मार्क्स पडणं तुम्हाला अपेक्षित गोष्ट होती। म्हणजे ज्याला इकडं 80 आणि तिकडं 40+ मार्क्स पडलेत, म्हणजे बरेचसे विद्यार्थी मित्रांना 42-45 मार्क्स पडलेत, ते ओपन जनरलचं मेरिट मारून पुढे गेलेले आहेत। म्हणजे 125-126 असे देखील मार्क त्या ठिकाणी आपल्याला जी काय लिस्ट लागली आहे त्याच्यामध्ये दिसतात। त्याचं कारण असं की बाबा ॲव्हरेज त्या मुलांनी 79-80 म्हणजे 75+ लेखीला मार्क घेतलेले आहेत, इन बिटवीन 75 to 80, आणि इकडं साधारणतः 45च्या आसपास 42, 43, 44, 45च्या ह्या घरात मार्क घेतलेले 100% त्या मुलाचं मेरिट बसलेलं दिसतं। पण 80 मार्क घेणं या ठिकाणी त्या पेपरच्या दृष्टीनं 100% सोपं होतं, फक्त तुम्ही त्या ठिकाणी शांत राहणं अपेक्षित गोष्ट होते। 5 क्वेश्चन प्रत्येक सेक्शन मधले, म्हणजे मराठीचा सेक्शन धरला, जीकेचा सेक्शन धरला, अंकगणित बुद्धिमत्तेचा सेक्शन धरला तर 100% त्या हार्ड स्वरूपामध्ये होते। 15 क्वेश्चन तुम्हाला इझी टू मीडियम होते, म्हणजे इझी पॅटर्न मध्ये होते। पुढचे 5 क्वेश्चन थोडे मॉडरेट स्वरूपाचे होते आणि त्याच्या पुढचे 5 क्वेश्चन हे हार्ड स्वरूपाचे होते। क्वेश्चन पेपरचा पॅटर्न हा असाच राहणार आहे। मीरा भाईंदरचा पेपर घेण्याच्या पाठीमागचा उद्देश आपला एवढाच आहे की जी मुलं आता मुंबईचा पेपर राहिलेला आहे, 19 तारखेपासून मुंबईच्या ग्राउंडला सुरुवात होते, ते ग्राउंड साधारणतः 8 दिवस चालेल आणि ऑगस्टमध्ये लेखीचा पेपर होईल। तर हा लेखीचा पेपर होत असताना आपण मीरा भाईंदरचा पेपर, त्याच्यानंतर जो आपला नवी मुंबईचा पेपर झालेला आहे, हे 2 पेपर आपण डिस्कशन करणार। या डिस्कशनमध्ये मी तुम्हाला इन डिटेल ॲनालिसिस सांगणार नाही, माझा अप्रोच आत्ताचा सांगण्याचा हे पेपर सांगताना असा असणार आहे की बाबा इन डिटेलचं पाहिलं तर तुम्ही माझ्या पाठीमागचे 1-2-4 पेपर जरी पाहिले तरी त्याच्यामधून तुमचं कव्हरेज होऊ शकतं, अगदी 3 ते 4 पेपरमध्येच कव्हरेज होऊ शकतं। या पेपरच्या एक्सप्लेनेशनमध्ये मी तुम्ही ऑप्शनवरून उत्तराकडे कसं जायला पाहिजे होतं, त्या ठिकाणी वायबल न होता कुठला क्वेश्चन 100% अभ्यासावरती निघत होता, कोणत्याला कशा ऑप्शननं जायला पाहिजे होतं, ह्या पॅटर्नवरती आपण डिस्कशन करणार आहे। सगळेच्या सगळे 100च्या 100 क्वेश्चन घेणार आहे। मीरा भाईंदर, नवी मुंबई, आपण पेपरला सुरुवात करू। त्या पेपरला सुरुवात करण्याच्या अगोदर काही प्रमोशनचा पार्ट असा की के सागर पब्लिकेशनचे आपले जे काय प्रिव्हियस इयर पेपर झालेले आहेत, या प्रिव्हियस इयर झालेल्या पेपरमध्ये आपले होणारच पोलीस कॉन्स्टेबल 2023 मधल्या झालेल्या सर्वच्या सर्व 78 प्रश्नपत्रिका ज्या आहेत उत्तरे आणि स्पष्टीकरणात दिलेले आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला सांगणं असं आहे की सुरुवातीला हे 78 प्रश्नपत्रिका तुम्ही तोंडपाठच करा। एखाद्याला लक्षात राहत नसतील, तुम्ही तोंडपाठ करा, कसं पण करा, दगडाव लिहून काढा, पण हे पाठ करण्याचा प्रयत्न करा, कारण हे तुमच्यासाठी बायबल असणार आहे। जो मुलगा मेरिट मारणार आहे त्या मेरिट मारणाऱ्या मुलाला ह्या 78 प्रश्नपत्रिकेमधलं काही जरी विचारलं तरी येणारच। पास होण्यासाठी सगळ्यात तुम्ही आत्ताचा जरी मीरा भाईंदरचा जरी पेपर म्हणत असाल ना, पेपर हार्ड आहे, काय होतं की चालू पेपरमध्ये मुलाचा टेम्परामेंट जातो की त्याला वाटतं की हार्ड आहेत। अरे 5 क्वेश्चन हार्ड असणार आहेत हे तू ब्रेनमध्ये घेऊन जा ना तुम्ही। 5 क्वेश्चन 20 पैकी 5 क्वेश्चन तुमच्यासाठी हार्डच असणार आहेत, हे जर तुम्ही माइंडसेट घेऊन गेला तर तुम्ही त्या ठिकाणी वायबल होणार नाहीत। 80 मार्क घेतले, इकडं ग्राउंडला 40-41 घेतले की तुमचं मेरिट बसत होतं ना, 41 कट ऑफ आहे, म्हणजे झाले ना, इकडं 80 प्लस इथं 41 झाले 121 ला कट ऑफ लागत होता, तर तुम्हाला सहजासहजी मेरिट, तुम्ही 5 वरचे क्वेश्चन सोडून जरी दिले असते ना, मी म्हणतो
सोडून जरी दिले असते तरी पण तुम्हाला 100% मेरिट मारता येत होतं. विषय फक्त तुमच्या मेंटॅलिटीचा आणि अप्रोचचा आहे. आणि त्या 80 पैकी मी तुम्हाला आत्ता पण सांगतो 70 क्वेश्चन हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरती 100% कव्हर होतात. आता अगदी बेसिक क्वेश्चन आहेत. उभयने व्याव्याचे प्रकार विचारलेत की बाबा ह्याच्यातलं कुठलं प्रधानत्व सूचक मध्ये येत नाही, म्हणजे एकदम बेसिक वरती क्वेश्चन होता. हा आता वृत्तावरती क्वेश्चन आहे, ठीक आहे, तुम्ही तो क्वेश्चन लिहू करा. तुम्हाला नाही जरी सुटला ना, कोणत्या तरी एका ऑप्शनला टिक करा आणि बाजूला व्हा. अगदी तशा स्वरूपाचे तिथं विचारलं होतं की बाबा खालीलपैकी अभिधा, व्यंजना, लक्षणा ह्याच्यामधले क्वेश्चन 100% हार्ड होता. तो तुम्हाला एकट्यालाच हार्ड नव्हता, तो सगळ्या जेवढ्यांनी मीरा भाईंदरला पेपरला सपोज ज्यांनी फॉर्म भरलाय तेवढ्या सगळ्यांसाठी हार्ड होता. म्हणजे ते 2 मार्क किंवा ते 2-3 क्वेश्चन मेरिट ठरवत नाहीत, हा मुद्दा लक्षात घ्यायचा. आपल्याला आपल्यावरती एवढा विश्वास पाहिजे की मी केलेला अभ्यास एवढा जोरात असणार आहे की जर मला नाही ना येत तर जेवढ्यांनी फॉर्म भरलाय ना ह्या सपोज मीरा भाईंदरसाठी किंवा नवी मुंबईसाठी किंवा मुंबईसाठी तेवढ्या कोणालाच येणार नाही. एवढ्या आत्मविश्वासानं पेपर द्यायचा म्हणजे द्यायचा. बाकीचा पेपर 100% सोपा होता. 80 मार्क्स काढण्यासारखा पेपर होता म्हणजे होताच. ओके, तर ज्यांनी कुणी अजून देखील ह्या प्रश्नपत्रिका घेतल्या नाहीत, प्रश्नपत्रिका नसत्या प्रश्नपत्रिका करणं उपयोग नाही, त्याच्यामध्ये स्पष्टीकरण असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण बाकीचे 4 ऑप्शन तुम्हाला काय सजेस्ट करतात, 4 ऑप्शनवरून तुम्हाला बाकीचे 4 ऑप्शन एक्सप्लेन केलेत का हे तुम्हाला येणं गरजेची गोष्ट आहे. अत्यंतिक दर्जेदार असं असलेलं हे 78 प्रश्नपत्रिकांचं हे बुक आहे. याच्यामध्ये 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा व ग्रामीण शहर पोलीसच्या घेतलेल्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका ह्या चालक पोलीसच्या घेतलेल्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका ह्या SRPFच्या घेतलेल्या आहेत आणि इन डिटेल चालू घडामोडीसह याच्यामध्ये विश्लेषण दिलेले आहे. ज्यांना कोणाला हे ऑर्डर करायचं असेल ते देखील ऑर्डर करू शकतात. त्याच पद्धतीनं आपली 93वी आवृत्ती आहे, याच्यामध्ये साधारणतः 7000 वस्तुनिष्ठ प्रश्न त्या ठिकाणी कव्हर होतील अशा स्वरूपाच्या मध्ये हे पुस्तक आहे. संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल या पुस्तकाचं नाव आहे. पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका आणि 5 सॅम्पल क्वेश्चन पेपर, उत्तरे आणि स्पष्टीकरण याच्यासह दिलेले आहेत. त्याच्यानंतर संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल 25 निवडक प्रश्नपत्रिका घेतलेले आहेत की जे वारंवार, आता बघा मीरा भाईंदरचा पेपर आहे, नवी मुंबईचा पेपर आहे, हे 2 पेपर करा, तुम्हाला ठाण्याच्या आणि मुंबई शहरच्या पोलीसला 100% फायदा होणार. म्हणजे अगदी तसं हा काय झाला, निवडक पॅटर्न झाला. उगा आता मुंबईचा पेपर आहे तिकडं यवतमाळच्या पेपरचा, अमरावतीच्या पेपरचा अभ्यास करत बसलाय, तसा प्रकार झाला नाही पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 25 निवडक प्रश्नपत्रिका हा ठोकळा घेताल तर बाबा ठाणे, मुंबई शहर, मीरा भाईंदर, नवी मुंबई ह्या एका जागेवर तुम्ही केल्या पाहिजेत आणि ह्या पेपरचा तुम्हाला 100% फायदा होईल. आपलं हे देखील 25 निवडक प्रश्नपत्रिका असलेल्या विथ स्पष्टीकरणात असलेले हे आपलं पुस्तक आहे. त्यांच्यावरनं संपूर्ण बुद्धिमापन हे आपलं बुद्धिमत्ताचं पुस्तक आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे काही महाराष्ट्र शासनचं शासन संचालनालय, ह्या शासन संचालनालयाकडून या पुस्तकाला सर्वोत्तम पुस्तकाचा दर्जा दिलेला आहे. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थी मित्रांनी चालकसाठी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थी मित्रांसाठी हे पुस्तक म्हणजे अत्यंतिक बायबल पुस्तक असणार आहे की पोलीस शिपाई चालक भरती याच्यामध्ये मोटार वाहन चालवण्याचे व वाहतुकीबद्दलचे कायदे व नियम, सर्वच्या सर्व मोटार विषयक असणारे चिन्ह, सर्वच्या सर्व याच्यामध्ये दिले. शिवाय ज्या काय पोलीस भरतीच्या परीक्षा झाल्या होत्या 2023 मधल्या त्या प्रश्नपत्रिकांचा समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे. तुम्ही ह्या पुस्तकावरती कव्हर पेज पाहू शकता आणि त्या पद्धतीने ऑर्डर करू शकता. आपल्याकडं हे पण म्हणजे आपल्या स्टोअरमध्ये देखील ते अवेलेबल आहे. पोलीस शिपाई चालक भरती हे देखील मोटर वाहन चालवण्याचे कायदे व नियम हे आपलं दुसरं पुस्तक आहे. याच्यामध्ये सर्व सिम्बॉल्स वगैरे सगळे इन्क्लूड केलेले आहेत. त्याच्यानंतर स्मॉलेस्ट जनरल नॉलेज हे आपलं जीकेचं पुस्तक आहे आणि ह्या जीकेच्या पुस्तकामध्ये ही नवीन आवृत्ती आहे 47वी ह्याची आणि खास पोलीस भरतीसाठी उपयुक्त स्वरूपाचे आहेत. 2024च्या सर्वच्या सर्व पोलीस चालू घडामोडी याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत की बाबा या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार असेल, अशोक सराफ यांना देण्यात आला, म्हणजे अशा स्वरूपाचे सगळे जे काही ऑस्कर पुरस्कार असेल तो कोणाला देण्यात आला, TCS असेल, MPSC असेल, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असलेलं हे जीकेचं पुस्तक आहे केसागर पब्लिकेशनचं. त्याच्यानंतर संपूर्ण मराठी आणि याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ह्या संपूर्ण मराठीमध्ये हा शब्दसंग्रह आहे. तुम्ही MPSCच्या क्षेत्रामध्ये अभ्यास करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला विचारा की केसागर पब्लिकेशनचा हा शब्दसंग्रह जो आहे हा अत्यंतिक दर्जेदार स्वरूपाचा आहे. याच्यातला जो काय आत्ता क्वेश्चन विचारला नाही तो देखील याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे.
की 1000 वाक्यप्रचार आहे, 500 म्हणीत आणि 20,000 साधारणतः MCQ कव्हर होतील अशा पद्धतीनं व्याकरण प्लस शब्दसंग्रह असं मराठीचं हे पुस्तक आहे. आणि महाराष्ट्र शासनाचं जे काय शिक्षण संचालनालय आहे, ह्या शिक्षण संचालनालयाकडून या पुस्तकाला दर्जेदार पुस्तक आणि सर्वोत्तम पुस्तक म्हणजे आपलं मराठीचं पुस्तक आणि बुद्धिमापनचं पुस्तक या पुस्तकांना सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून दर्जा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर समग्र अंक गणित हे प्राध्यापक प्रमोद हुमने सरांचं पुस्तक आहे, नवीन आवृत्ती आहे. याच्यामध्ये नवीन चेंजेस करून अजून एक दर्जेदार स्वरूपाचं हे पुस्तक त्या ठिकाणी बनवलेलं आहे. आणि आपला हा मीरा भाईंदरचा पेपर, या पेपरमध्ये आज आपण शक्यतो मराठीचे क्वेश्चन कव्हर करू. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो की हा जो काय मीरा भाईंदरचा पेपर आहे, ह्या मीरा भाईंदरच्या पेपरमध्ये मीरा भाईंदर वसई विरार, तर या पेपरचं वैशिष्ट्य असं की तुम्ही बघा, त्यांनी मी माझे फार व्हिडिओ नाही, तो फार कमी व्हिडिओ आहेत, जे 3-4 पेपर घेतले ते 3-4 पेपर बघा. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक सांगितलं होतं, यदा कदाचित जर एक्झामिनरला तुमचा पेपर हार्ड पॅटर्नला न्यायचा असेल बघा, तर त्यावेळेस एक्झामिनर काय करणार, थोडेफार मराठीचे क्वेश्चन टाकणार, परत GK टाकणार, परत अंकगणित टाकणार, परत बुद्धिमत्ता टाकणार, परत मराठीला येणार, असं मिक्सिंग कॉम्बिनेशन करणार. म्हणजे तुम्हाला जे स्पीड आलेलं असतं ना, ते ब्रेक करायचं काम कोण करत असतो, एक्झामिनर करत असतो. आता हाच पेपर बघा, सलग 10 क्वेश्चन मराठीचे टाकले ना, 11वर लगेच अंकगणित बुद्धिमत्ताचा टाकला. म्हणजे त्यांचं कारण आहे की तुम्हाला ब्रेक लावणे. पण आपण आपली स्ट्रॅटेजी पक्की ठरवली पाहिजे की बाबा सुरुवातीला हॉलमध्ये गेल्या पहिल्यांदा टार्गेट मी मराठीचे 25 क्वेश्चन करेन. बघा आपलं टार्गेट आता इथून पुढे टार्गेट काय आपलं, मुंबईचा पेपर मारायचा म्हणजे मारायचा. ज्या पोराला मुंबईचा पेपर याच बेसिसवरती येणार आहे, ठाण्याचा पेपर याच बेसिसवर येण्याची दाट शक्यता आहे, हे प्रेडिक्शन आहे. शेवटी जर मुंबईचा पेपर मारायचा आहे तर मराठीचे 25च्या 25 क्वेश्चन तुम्हाला आलेच पाहिजेत. ह्या 25 पेक्षा मी म्हणतो 2-3 क्वेश्चन सोडून चाला ना, 3 क्वेश्चन हार्ड येतील, आउट ऑफ द बॉक्स येतील, आपल्याला जमणार नाही. अहो ते तुम्हाला नाही जमणार म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्यांनी कानाकोपऱ्यातनं फॉर्म भरल्यात ते कोणालाच नाही जमणार. पण बाबा इथं 22+ घेण्याचा मार्क तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. 20, 21, 22 मध्ये मार्क्स आले पाहिजे. म्हणजे हा पेपर आपल्याला असं सांगतो की आता जो होणारा मुंबईचा पेपर आहे, या मुंबईच्या पेपरमध्ये 80 मार्क्स आपण घेतले पाहिजेत. बघ आपले टार्गेट असले पाहिजे इन बिटवीन 80 to 85, 75+ मार्क्स ॲट एनी हाऊ तुम्हाला आलेच पाहिजे. आणि जर तेवढे मार्क तुम्हाला आणायचे असतील तर तुमची स्ट्रॅटेजी अगोदरच रेडी असली पाहिजेलच. मग तुमच्या डोक्यात काय असलं पाहिजे, पेपर तुमच्या समोर आहे, मराठीचे 10 क्वेश्चन सोडवले ना, पटकन दुसरीकडे मराठीचे 10 क्वेश्चन कुठे आहेत ते शोधून घ्या, ते 25 मार्क तुमच्या हातात घ्या, 25 क्वेश्चन हे करायचं. बरं ह्याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे, त्यामुळे कुठलाही क्वेश्चन लिव्ह करता कामा नाही. तुम्हाला मी अगोदरच माझे पाठीमागचे व्हिडिओ काढून बघा, मी त्याच्यामध्ये सांगितले ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 ला सोडायचं नाही म्हणजे नाहीच, आणि त्यातल्या त्याच ऑप्शन नंबर 3 ला मार्क करायचं म्हणजे करायचंच. जर तुम्हाला येत नसेल ना, सरळ सरळ तुम्ही डोळे झाकून ऑप्शन नंबर 3 मार्क करा. तुम्ही आता क्वेश्चन पेपर काढून बघा, ते एक पुस्तक विचारलं होतं, कोलटकर त्यांचं उत्तर आहे. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना सोडाच, पण शिकवणाऱ्या पण कुठल्याच माणसाला त्या प्रश्नाचं उत्तर येऊ शकत नाही की ते कोलटकरांचं पुस्तक आहे. आणि तो ऑप्शन नंबर 3 ला सेट केलाय का नाही बघा, आणि माझे व्हिडिओ काढून बघा. मी त्याच्यामध्ये वारंवार ओरडून सांगितलंय की एखाद्या व्यक्तीच्या नावावरती जर क्वेश्चन विचारला असेल तर सरळ सरळ तुम्ही व्यक्ती विशेषवरती क्वेश्चन असेल तर ऑप्शन नंबर 3 ला मार्क काढून पुढे चला. एखादा ऑप्शन जास्तीत जास्त एक्सप्लेन केलाय त्या ऑप्शनला टिक करा, पुढे मार्क चला. 2-3 ला घेण्याचा प्रयत्न करा. 100% शुअर असल्याशिवाय ऑप्शन नंबर 1 ला जाऊ नका. जवळपास माझे जे काय पुणे ग्रामीणचा पेपर घेतलेला आहे, पुणे आयुक्तालयाचा पेपर घेतला आहे, नागपूर ग्रामीणचा घेतलेला आहे, त्याच्यानंतर मुंबई शहरचा जुना पेपर घेतलेला आहे 21चा. मग हे जर 4 पेपर माझे तुम्ही जर बघितले असते ना तर तुम्ही 100% ऑप्शनवरून उत्तराकडे गेले असता. तर ऑप्शनवरून उत्तर आपल्याला सहजासहजी निघण्याचा म्हणजे त्या ठिकाणी सहजासहजी निघू शकतात. हे मला तुम्हाला वारंवार सांगायचं आहे. ज्यांनी अजून देखील के सागर पब्लिकेशनचे जे काय माझे तुम्ही के सागर पब्लिकेशन रणजित सर असं जरी टाकलं किंवा रणजित सर PYQ असं जरी टाकलं, तुम्ही काही जरी सर्च केलं तरी लगेच माझ्या डिटेलमध्ये व्हिडिओ येतात. ते व्हिडिओ पाहताना मी ऑप्शनवरून उत्तराकडे कसा जातोय हे बघा. क्वेश्चन काय विचारलाय तोच क्वेश्चन परत येणार आहे, हा साचा सोडून द्या, पण मी ऑप्शन कसे एलिमिनेट करतोय, उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कसा करतोय. एखादा मला माहिती नसेल तर डायरेक्टली ऑप्शन नंबर 3, मी कितीतरी वेळा ह्या स्टेजवरून मी तुम्हाला सांगितले, तुम्हाला येत नसेल डायरेक्टली तुम्ही ऑप्शन नंबर 3 हिट करा. तुम्ही कशाला तर गोल करणारच आहे ना,
कारण निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही, तुम्हाला कशाला ना कशाला तरी गोल करणं अपेक्षितच आहे. त्या हिशोबानं तुम्ही जर ऑप्शन नंबर 3 ला हे केलं तर मार्क येण्याची पॉसिबिलिटी वाढते ना. तर मी जेवढ्या गोष्टी सांगितल्यात तेवढ्या तुम्ही जर पालन करण्याचा प्रयत्न केला तर 100% तुम्हाला एक्झाममध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आपला उद्देश हाच आहे की ग्रामीण भागामध्ये कष्ट करणाऱ्या मुलाला जास्तीत जास्त मार्क्स पडले पाहिजेत. आता आपला पहिला मराठीचाच क्वेश्चन आहे, सुरुवातच मराठीपासून झालेली. आता बघा पहिलाच क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन आहे, काय विचारले, झटकन, पटकन, टपटप, पटपट, टपटप हे कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत. बरं ठीक आहे, मी म्हणतो क्रियाविशेषण अव्यय तुम्हाला नाहीत येते. बघा क्रियेबद्दल जी काय अधिक माहिती सांगतात ती क्रियाविशेषण अव्यय आणि त्याचे पोट प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. बघा आता इथं अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अव्यय, प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय, निश्चितदर्शक क्रियाविशेषण अव्यय यापैकी नाही. ज्या अर्थी एक्झामिनरनं क्वेश्चन विचारलाय त्या अर्थी ह्या वरील 3 पैकी एकाला मार्क करणं अपेक्षित होतं. एक ऑप्शन कट झाला, आलो मी, म्हणजे माझं उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस 75% वरती आले. बघा तुम्ही, मी बाकी उत्तर काय हे मी आठवत बसलो नाही. दुसरी एक गोष्ट, एक्झाम मध्ये या प्रश्नाचं उत्तर काय, जो विद्यार्थी आठवण्याकडे भर देतो ना तो तिथं 100% पॅनिक होणार. कारण त्याने क्रियाविशेषण आठवलं की त्याला अख्खा क्रियाविशेषण चॅप्टर आठवणार. हे आठवणारच नाही, उत्तर काढण्याकडे आपला कल असला पाहिजे. आता बघा अनुकरण दर्शक, पहिलाच ऑप्शन वाचल्या आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे. ज्यांनी मराठीला एक मी म्हणतो कमीत कमी 7-8 रिव्हिजन झाल्या पाहिजेत. 7-8 रिव्हिजन देणाऱ्याच काम आहे, त्यालाच मेरिट मारणार आहे तो. 7-8 रिव्हिजन देणाऱ्या पोराला हा शब्द आठवणारच की अनुकरण दर्शक हे शब्द नादानुकारी असतात. बघा अनुकरण, जे काय अनुकरण दर्शक असतात हे नादानुकारी असतात, म्हणजे एक नाद तयार होतो. बघा तुम्ही टप 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 पटापटा म्हणा बरं 2-4 वेळा, टप 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 पटपट पटपट, एक प्रकारचा नाद तयार होतोय. म्हणजे 100% जर टप 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 म्हणता म्हणता, पटपट म्हणता म्हणता, झटकन झटकन म्हणता म्हणता जर एक प्रकारचा नाद तयार होतोय तर ती नादानुकारी आहेत. आणि यावरूनच तुम्हाला लक्षात यायला पाहिजे होतं की नादानुकारी ही अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय आहेत. याच्यावरून ऑप्शन नंबर 1 ला तुम्ही टिक करून पुढे जायला पाहिजे होतं आणि या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1 होतं. आता हा जो काही क्वेश्चन होता हा मॉडरेट लेवलचा क्वेश्चन होता. मी तुम्हाला म्हणणार नाही की हा सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, पण हा मॉडरेट स्वरूपाचा होता. परंतु ज्याने कुणी पाठीमागचे क्वेश्चन पेपर व्यवस्थित केलेले आहेत, म्हणजे सपोज 2023 मधल्या 78 प्रश्नपत्रिका व्यवस्थित केलेत, त्याच्या अगोदरच्या 21चा क्वेश्चन पेपर व्यवस्थित केले. व्यवस्थित करण्या उगाच संपवायचे म्हणून नाही, अभ्यास संपवायला नाही, अभ्यासाचं 100% कमी वाचायचं, इम्प्लिमेंटेशन 200% करायचं. ज्या मुलाला कमी सोर्स कमी ठेवायचा, 78 प्रश्नपत्रिका तो 15 वेळेस वाच आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन 200% कर, 100% रिझल्ट येणार तुमचा. हा बाबा नाद तयार होतोय का, नाद तयार होत आहे का, एवढ्या एका वाक्यावरून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय हे सोडून द्या, ही क्रियाविशेषण अव्यय वगैरे हे ते सोडून द्या, पण जे काही नादानुकारी असतात ती अनुकरण दर्शक असतात. एवढ्या बेसिक फॅक्टला धरून क्वेश्चन विचारला होता आणि तो तुम्हाला यायलाच पाहिजे या कॅटेगरीतला प्रश्न होता. आणि हे आपल्याला माहिती आहे ना, हा टपटप असेल, पटपट असेल, ही पूर्ण अभ्यस्त शब्द आहेत. आपण त्या ठिकाणी बघा सोडून द्या ना, ही क्रियाविशेषण अव्यय तुम्हाला विचारले हे सोडून द्या. काही वेळेसाठी ते शब्द आठवा, कुठले, पूर्ण अभ्यस्त, अंश अभ्यस्त शब्द. पूर्ण अभ्यस्त शब्दामध्ये काय झालेले असतात, त्याच शब्दाची पुनरावृत्ती झालेली असते आणि त्या ठिकाणी एक प्रकारचा नाद तयार होतो. बरोबर का नाही? म्हणजे हे पूर्ण अभ्यस्त शब्द आहेत ना, टप टप पटपट, उद्या तो एक्झामिनर काय करेल, हे शब्द उचलेल, टप टप पटपट, आणि हे कशा प्रकारचे शब्द आहेत, पूर्ण अभ्यस्त आहेत, अंश अभ्यस्त आहेत. मग त्यावरूनच तुम्हाला लक्षात यायला पाहिजे होतं की हे पूर्ण अभ्यस्त शब्दाचे एक प्रकारचा त्या ठिकाणी नाद तयार होतो आणि जे नाद तयार होतात ते अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय असतात. आणि आता ज्यांचा मुंबईचा पेपर आहे त्यांनी ऍटलिस्ट ह्या प्रकाराचं वरचं बघून जायचं, बाबा निश्चय दर्शक काय, प्रकार दर्शक काय, अनुकरण दर्शक काय. आता हे सगळं सांगायचं म्हटलं तर फार लेंदी लेक्चर होतील आणि तेवढा पेपर कव्हर होणार नाही. त्या वेळेचा माझ्यावरती एक लिमिट आहे, त्याच्यामुळे मला हे फास्ट पद्धतीनं पुढं जाणं अपेक्षित आहे. त्याच्यानुसार मला थोडं स्पीड देऊन, नाही तर मी सगळे ऑप्शन घेऊ शकतो, पण जेवढं मला पॉसिबल होईल, जेवढा बोलण्याच्या ओघात जाईल तेवढं मी तुम्हाला 100% सांगू शकतो. आता ऑप्शन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2, अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही अँसर शीट जर आता पाहिली असेल
जर तुम्हाला आलं नाही तर ऑप्शन नंबर 2 ऑप्शन नंबर 3 ला प्रेफरन्स ठेवाच ठेवा, पण जर नाही जमलं तर खालच्या वर्षाचं उत्तर आहे ना सेम असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस राहतात. हा, तर आता इथं बघा, तो शाळेत पायी गेला. ॲज इट इज तुम्ही जर पुस्तक मोरावाळंबेंचं पुस्तक जर उचकुटून बघितलं तर तो शाळेत गेला, ॲज इट इज वाक्य तुम्हाला बघायला भेटणार. ॲज इट इज तो पायी शाळेत गेला या विधानातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा. अधोरेखित शब्द कशाला अधोरेखित केलं होतं? या पायी या शब्दाला अधोरेखित केलं होतं. किंवा तो शाळेत पायी गेला या वाक्यातील कारकार्थ ओळखा असा जरी प्रश्न विचारला असता, ऑलरेडी एमपीएससी आयोगानं क्वेश्चन या ठिकाणी ह्या टॉपिकवरती विचारलेला आहे. ज्यांना असं वाटतं की बाबा आपल्याकडं क्वेश्चन साठा कमी पडतात, ऑलरेडी एमपीएससीचे क्वेश्चन उचला. हे काय करतायत एमपीएससीच्या, आता हा पहिला क्वेश्चन होता मगाचा, ॲज इट इज एमपीएससीचा कॉपी पेस्ट शब्द आहे. हा क्वेश्चन ॲज इट इज एमपीएससीतला तुम्ही काढून बघा, कारकार्थ टॉपिक मधला ॲज इट इज हा काय आहे कॉपी पेस्ट आहे. आता बघा, तो शाळेत पायी गेला. मला सांगा, पायी गेला ह्याचं म्हणजे जाण्याचं साधन काय आहे? साधन, जाण्याचं साधन काय आहे? पायी आहे. तो पायानं शाळेत गेला ना, हवेत उडून गेलाय का? पायानं, म्हणजे त्याचं साधन आहे शाळेत जाणं. आई विळीने भाजी चिरत होती. भाजी चिरण्याचं साधन काय? विळी. मग विळी काय? विळी त्याचं साधन आहे, आणि साधनला जो काय कारकार्थ असतो तो असतो करण. काय असतो? करण. अधिकरण नव्हे. ह्यांनी बघा, आता बघा, मला जर उत्तरापर्यंत जायचं असतं तर मी काय केलं असतं? ऑप्शन वरून कसं गेलो असतो? ऑप्शन बघा, हिथं अधिकरण म्हणते हिथं करण म्हणते, म्हणजे 100% ज्याने पेपर सेट केलाय त्याला उत्तर ह्या दोन मध्ये ठेवायचंय. आलो का ना 50-50 वरती? 50-50 वरती आलो. मी माझ्या नॉलेजचा वापर करतोय. मी लगेच उत्तराकडे जाण्याचा, आठवण्याचा प्रयत्न करत नाही. तुम्ही नीट लक्षात घ्या माझा अप्रोच, मी काय अप्रोचने चाललोय. अपादान, संप्रदान, अधिकरण आणि कारण. ज्या अर्थी हिथं अधिकरण म्हणते हिथं करण म्हणते, अधिकरण आणि करण, इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, कारण दिसतंय, पण करण हा शब्द आहे. सगळ्या करण म्हणजे साधन असं. ज्या अर्थी अधिकरण आणि करण हे नियरली अबाउट म्हणजे रायमिंग पेअर, ज्याला आता मला मराठीमध्ये आठवण नाही, रायमिंग पेअर तिथं टाकते, तर त्या ठिकाणी उत्तर ठेवण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. म्हणजे अधिकरण आणि करण 3 का 4 याच्यामध्ये उत्तर न्यायला पाहिजे होतं. परंतु मला जर विचारताल तर हा तुमच्या अभ्यासाचा पार्ट होता. या ठिकाणी तुमचा अभ्यासाचा पार्ट होता. अभ्यासाच्या बेसिसवरती तुम्हाला कळायला पाहिजे होतं की साधन. मी तुम्हाला आता एक उदाहरण लगेच रिसेंटली जे विचारले ते तुम्हाला मी सांगितलं. कुठलं? की बाबा उदाहरण असं की आई भाजी चिरत होती, आई विळीने भाजी चिरत होती. मग उद्या विळी काढतील, चाकू देतील. मग ती कशाने चिरत होती? मुलगा शाळेत गेला, पण कशाने गेला? पायानं गेला, पायी चालत गेला. त्याचं ते साधन आहे करण. करण तृतीयाचा असतो कारकार्थ. हा तृतीयाचा कारकार्थ करण आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4 करण राहील. उद्या तुम्ही कारकार्थ करून जाणं अपेक्षित आहे. पटकन बघून जायचं. आयोगाला जेवढे क्वेश्चन विचारलेत ना तेवढे जरी गेले ना, काय 30-40 क्वेश्चन 100% त्याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. दुसरी गोष्ट, तुमचा पहिला प्रेफरन्स हा तुमच्या क्वेश्चन पेपर असणार आहे. क्वेश्चन पेपर ओपन करून बघितले तरी देखील तुम्हाला लक्षात येईल की ह्याच्यावरती कारकार्थावरती क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे. आता बरेचसे जण ऑप्शन नंबर हे क्वेश्चन नंबर 3 जो आहे, या 3 वरती बऱ्याचशा जणांचा डाऊट आहे की बाबा उत्तर काय आहे. बघा, दीनानाथ, खिसे कापू, पहारेकरी ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? तुम्ही एमपीएससीचे समास हा टॉपिक काढून बघा. ऑलरेडी हा क्वेश्चन एमपीएससीने PYQ मध्ये विचारलेला आहेच. मग आता या ठिकाणी बघा, तत्पुरुष समास, तत्पुरुष समास, तत्पुरुष समास, तत्पुरुष समास, उपपद किंवा कृदंत. उपपद किंवा कृदंत ही एकच असतात, त्यामुळे ह्या दोन मध्ये जाण्याचा काही विषयच नव्हता. नत्र इथं बघा, नत्र म्हणायचं नाही, ह्याला नंतत्पुरुष असं म्हणतात. नत्र म्हणायचं नाही, नंतत्पुरुष समास. नंतत्पुरुष समासामध्ये न हा लागलेला असतो, आपल्याला माहिती आहे. म्हणजे त्याच्यामध्ये इथं कुठं न दिसतंय का? ऑप्शन गेला. आलो 75% वरती. आता बघा, दीनानाथ, खिसे कापू, पहारेकरी. आता बघा, पहारेकरी म्हणजे पहारा करणारा, खिसे कापू म्हणजे खिसे कापणारा, आणि दीनानाथ म्हणजे काय? दीनांचा नाथ असं दीनानाथ म्हणजे दीनांचा नाथ होईल का नाही? त्याच्यामुळे नारानारे असणारे कृदंत किंवा आपण म्हणतो ना कृदंत किंवा उपपद, त्या ठिकाणी नारानारे म्हणजे ग्रंथकार म्हणजे कुंभकार, ही सगळी कशी उपपद कृदंतची उदाहरणं आहेत. म्हणजे ह्या दोघांना ते बसत होतं, पण दीनानाथ बसत नव्हतं ना. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आलुक तत्पुरुष समास आहे. आणि मी काय तुम्हाला सांगितलं, तुम्ही एमपीएससीचं काढून बघावं
MPSCचे क्वेश्चन तुम्ही काढून बघा, ॲज इट इज हे क्वेश्चन तिथूनच ॲज इट इज छापलेले आहेत त्यांनी. दीनेनाथ खिसे कापू पहारेकरी हे ऑलरेडी MPSCनं विचारलेले क्वेश्चन आहेत. ही उदाहरणं तुमची ज्यावेळेस तुम्ही समास पाठ करत असताना, माझं मी पहिल्यापासूनचं एक वाक्य की ज्यावेळेस मुलं समास पाठ करतात ना, त्यावेळेस समास पाठ करत असताना तत्पुरुष समास पाठ करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आलुक तत्पुरुष समास पाठ करून टाकायचा. ह्या आलुक तत्पुरुष समासाचे काही ठराविक उदाहरण आहेत. कुठली कुठली? कर्तरी प्रयोग. दुसरं उदाहरण काय? कर्मणी प्रयोग. तिसरं उदाहरण काय? युधिष्ठिर. युधिष्ठिर युधिष्ठिर. त्याच्यानंतर 4 पंकेरुह. 5वं काय? सरसीज. सरसीज. आणि अजून एक ह्याच्यातलं महत्वाचं की जिथं आयोगानं बघा बऱ्याचशा वेळा आयोगानं प्रश्न विचारला त्या ठिकाणी, तोंडी लावणे. ही सगळे कशाचे? आलुक तत्पुरुष समासाची उदाहरणं आहेत. ऑलरेडी विचारलेले आहेत. मोरावळंबेंच्या पुस्तकामध्ये, आपलं जे काय मराठीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये पण ती हायलाइट करून दिलेले. तोंडी लावणे. आणि ह्याच्यावरती तर स्पेशल तुम्ही पोलीस भरती काढून बघा, आयोगाचं काढून बघा. तोंडी लावणे हा मराठी आलुक तत्पुरुष समासाचं एकमेव उदाहरण असलेलं तोंडी लावणे. आणि मग त्याच्या पुढं ही 5 कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, युधिष्ठिर, पंकेरुह, सरसीज, तोंडी लावणे. तोंडी लावणे हे मराठीमध्ये आहे. आणि त्याच्या पुढं दीनेनाथ खिसे कापू पहारेकरी ही सगळीच्या सगळी उदाहरणं आलुक तत्पुरुष समासाची आहेत. आणि ही उदाहरणं जो विद्यार्थी मित्र समास करत असतो त्या समास करणाऱ्या विद्यार्थ्याची तोंड पाठच असायला हवेत, ही अपेक्षा आहेच. ही एक्झामिनरची अपेक्षा आहे. कारण ही उदाहरणं तोंड पाठ केली की तुम्ही लगेचच तुम्हाला काय नारा नारी बाकीचं विषयच येत नाही ना. आता मला सांगा, मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्हाला असं समजून चालू की बाबा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत नव्हतं. बघा माझं काय म्हणणं आहे की हा समास सपोज तुम्हाला आला नाही, असं धरून चाला की या समासाचं उत्तर तुम्हाला येत नव्हतं. आता बघा, जर या समासाचं उत्तर तुम्हाला येत नव्हतं तर मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3ला प्रेफरन्स द्या. आता बघा उत्तर मी कसं काढतोय. तुम्हाला काय मी म्हटलं की जे नंतर तत्पुरुष समास असतं त्याच्यामध्ये नाही, नको, न लगेच असले नकारार्थी शब्द पाहिजेतच. ही तर कुठं न दिसतंय का तुम्हाला? दिसत नाही. ऑप्शन गेला म्हणजे तिसरा ऑप्शन तर गेला. तुम्हाला मी काय सांगितलं, येत नसेल तर 2 किंवा 3ला मार्क करा. तिसरा ऑप्शन तर गेला होता, सरळ सरळ ऑप्शन नंबर 2ला तुम्ही मार्क केला असता तरी चाललं असतं. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ह्यांना उपपद तत्पुरुष समासाला मार्क केले, पण उपपद मध्ये दीनानाथ बसत नाही हे लक्षात घ्यायचं. आणि ही तिन्ही उदाहरणं ही आलुक तत्पुरुष समासामध्ये बसतात. त्याच्यामुळं याचं उत्तर जे कोणी भ्रमात असतील की उत्तर चेंज करून देईल, मला वैयक्तिक असं वाटतं, मला वैयक्तिक माझं असं मत आहे की ही उत्तर शक्यतो चेंज करून देणार नाहीत. कारण ही उदाहरणं ऑलरेडी विचारलेली आहेत आणि ही सगळीच्या सगळी उदाहरणं आलुक तत्पुरुष समासामध्येच फिट बसतात. त्याच्यामुळे आलुक तत्पुरुष समास तुम्हाला त्या ठिकाणी. आणि आता मग विद्यार्थी मुंबईचा फॉर्म भरणार, मुंबईचा ज्यांचा पेपर आहे त्यांना ही सगळी माहिती असली पाहिजे. कर्तनी प्रयोग, कर्मणी प्रयोग, युधिष्ठिर, पंकेरुह, सरसीज, तोंडी लावणे मराठीचे, खिसे कापू, दीनानाथ पहारेकरी. झालं. अहो 8 नावं पाठ करायला किती वेळ लागतो? आपण किती दिवस झाला अभ्यास करतोय? त्याच्यावरूनच आपण लक्षात घ्यायचं की ही आपल्याला उदाहरणं येणं गरजेची गोष्ट आहे. आणि बघा मी ऑप्शनवरून काढलं ना, नन तत्पुरुष येणार नाही. मला 100% माहिती नव्हतं की उपपद कृदंत समास आहे का. मी उत्तर कसं काढलं मला विचारा. मी मनाला तिथं तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलेले, माझे सगळे मागचे व्हिडिओ तुम्ही किती 3-4 पेपर घेतले, तुम्ही ते पेपर जाऊन बघा. त्याच्यामध्ये मी एक वाक्य कायम सांगत असतो, 100% माहिती असल्याशिवाय ऑप्शन नंबर 1ला जायचं नाही. दुसरी गोष्ट, आपल्याला जर असं वाटलं की या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1 येतंय तर मनाला लगेच विचारायचं की बाबा मला या प्रश्नाचं उत्तर 100% माहिती आहे का. जर उत्तर येस आलं तरच 1ला टिक करायचं, अदरवाईज 1ला टिक करायचं नाही. तुम्ही ऑप्शन नंबर 2, 3, 2, 3 मध्ये कशाला पण घेऊन जा, तुमचं उत्तर मॅक्सिमम चान्सेस बरोबर येणार. आणि ह्या लॉजिकनं देखील 3 तर ऑप्शन इलिमिनेट केला असता. मला 100% माहिती नव्हतं की उपपदाचेच हे उदाहरण आहेत, ह्याच्यावरून मी ऑप्शन नंबर 1ला मार्कच केलं नसतं. आलं उत्तर आलुक तत्पुरुष समास. तुम्ही ऑप्शन बघायला शिकावं, ऑप्शनशी खेळायला शिका. ज्यावेळेस तुम्ही ऑप्शनशी खेळायला शिकणार तुमचे मार्क्सच येणार. पुढचा क्वेश्चन, चौथा क्वेश्चन आहे,
आणि क्वेश्चन पेपर सगळ्यांकडे जरी ह्याची थोडी क्वालिटी तुम्ही 720 वगैरे केली तर तुम्हाला दिसेल आणि क्वेश्चन पेपर सगळ्यांकडेच आहे. त्याच्यामुळे मी ही अपेक्षा करेन की बाबा तुम्ही जर यदा कदाचित त्या बोर्डवरची जर अक्षर दिसत आता ह्याच्यापेक्षा मी जास्त झूम करू शकत नाही. जर कोणाला दिसत नसेल अक्षर वगैरे तर त्यांनी थोडीशी त्या ह्याची पेपरची क्वेश्चन पेपरची झेरॉक्स वगैरे आता सगळीकडे टेलिग्राम चॅनलला तुम्ही झेरॉक्स काढून बघा. माझ्या एक्सप्लेनेशनकडे तुम्ही लक्ष द्या असं मला वाटतं. आता बघा 4थ्या नंबरचा क्वेश्चन आहे. अनारसा, किडूक मिडूक, गदारोळ हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत? ऑलरेडी जर तुम्ही तुमचे पोलीस भरतीचे क्वेश्चन पेपर जर काढले तर तुम्हाला ह्या प्रश्नांचं रिपिटेशन सापडणारच. दुसरी गोष्ट ॲज इट इज MPSCतले जे काही शब्द आहेत म्हणजे MPSCने जे परभाषिक शब्द विचारलेत त्यातला ॲज इट इज शब्द हा ॲज इट इज क्वेश्चन उचललेला आहे. आता बघा या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं. पहिला ऑप्शन म्हणतोय तेलुगू, दुसरा ऑप्शन म्हणतोय तामिळ, कानडी आणि गुजराती. मला सांगा इथं तेलुगू म्हणतंय इथं तामिळ म्हणतंय. बघा तेलुगू तामिळ म्हणतंय, कानडी आणि गुजरातीला जायचा काय संबंध तरी का? म्हणजे एक्झामिनर तुम्हाला हिथं फसवणे ट्रॅप लावतोय ना, तुम्हाला हिथं क्लोज काउंटर करतोय बाबा तेलुगू की तामिळ. म्हणजे कानडी आणि गुजरातीला तुम्ही टिक करणं अपेक्षित नव्हतं. आणि या प्रश्नाचं मी वैयक्तिक एक हिंट तयार केलेली. तुम्ही हिंट तयार करत चावला तुम्हाला काय होईल त्याचा जास्तीत जास्त फायदा होत राहील. आता मी ह्याची ट्रिक तयार केलेली. काय ट्रिक केलेली बाबा तर ट्रिक मी त्याची अशी तयार केलेली आहे. ट्रिक मी या प्रश्नाची अशी तयार केलेली की आई अनारसा तेलात तळते. आई अनारसा तेलात तळते आणि त्यात किडूक मिडूक पडतं. त्यात किडूक मिडूक पळतं. म्हणजे असं समजायचं की आई आपली दिवाळीच्या दिवसात अनारसा तळते. कशात तळते हो? तेलात तळते. आई अनारसा कशात तळते? तेलात तळते. आई अनारसा तेलात तळते, त्यात किडूक मिडूक पडतं. त्यात काय पडतं? किडूक मिडूक पडतं आणि घरात गदारोळ होतो. घरात गदारोळ होतो. आता तुम्ही म्हणताल सर तुम्ही ही एवढी स्ट्रिक का तयार केली? त्याच्या पाठीमागचा कारण असं, कारण हा जर शब्द तुम्ही जर बघितला विद्यार्थी मित्रांनो, हा अनारसा शब्द एवढ्या वेळा MPSCनं पण विचारलाय, तुमच्या पोलीस भरतीतल्या पेपरमध्ये पण एवढा विचारलाय, खूप म्हणजे खूप जास्त वेळा. अनारसा आणि किडूक मिडूक हे शब्द खूप जास्त वेळा विचारलेत. तुमचं एवढं जरी किंवा असं लक्षात ठेवा आईनं तेलात अनारसा तळला आणि त्याच्यावरती किडूक म्हणजे चिलाट बसले काय बसले असं किडूक मिडूक पडले झालं लक्षात राहिलं. म्हणजे अजिबात सोप्या कॅटेगरीतला हा माझ्या दृष्टीनं सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होताच. कारण तुम्ही शब्दसंग्रह व्यवस्थित करणं अपेक्षित गोष्ट आहे. आता पहिल्यासारखे उगाच असं हे म्हणजे हिमालय हे बाबा असं नाम आहे, नदी कसलं सामान्य नाम आहे, हे हिमालय विशेष नाम आहे असले काय प्रश्न येणार नाहीत. प्रश्न आता त्याला डेप्थ राहणार. कारण घरोघरी ह्या ऑनलाईनमुळे सगळ्यांपर्यंत शिक्षण पोहोचले आहे. त्यामुळे त्यांना प्रश्नांचा दर्जा एक्झामिनरला हा चांगलाच काढून कॉम्पिटिशन. बऱ्याचशा जणांना म्हणले की पेपर अवघड आहे. पण घेणाऱ्यांनी मार्क घेतलेत ना, तुम्ही त्यांच्याकडे बघा. मुंबईला ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांनी हे लक्षात घ्या की घेणाऱ्यांनी मार्क घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला पण मार्क्स घ्यायचेतच. ह्या अप्रोचनं आपण त्या ठिकाणी पुढे चालायचंय. आई अनारसा कशात तळते? तेलात तळते. ह्या तेलावरून तेलुगू इथं आहे का नाही? तेलुगू मध्ये तेल आहे का नाही? तामिळमध्ये तेल दिसतंय का? नाही दिसत. ऑप्शन गेला. तामिळमध्ये तेल दिसतंय का? दिसत नाही. तेलुगू मध्ये तेलात मध्ये तेल आहे ना, तेलुगू झालं अनारसा तेलुगू. आई अनारसा कशात तळते? तेलात तळते. त्याच्यावरून तेलुगू ह्या प्रश्नाला तुम्ही जाणं अपेक्षित होतं. अशा पद्धतीनं ऑप्शन नंबर 4चं म्हणजे अनारसा, किडूक मिडूक, गदारोळ हे शब्द कशामधून आलेले आहेत? तर तेलुगू भाषेमधून आलेले आहेत. त्याच्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन. आता बघा 5 नंबरचा जो क्वेश्चन आहे हा देखील MPSCनं पण विचारलाय आणि सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. केवळ प्रयोग जर तुम्ही केले असतील तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे. आता बघा काय केवळ प्रयोग यावे. 5 नंबरचा क्वेश्चन आहे की वा उद्गारवाचक चिन्ह
काय अक्षर आहे त्याचं उद्गारवाचक चिन्ह, या उद्गारार्थी वाक्याचं काय करायचंय तुम्हाला विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. मी काय केलं, पहिल्यांदा शेवट बघितला की बाबा कुठं उद्गारवाचक चिन्ह दिलं असलं तर पहिल्यांदा तो ऑप्शन एलिमेंट करून टाकायचा. तसं मला काय दिसलं नाही, म्हणजे विधानार्थी वाक्याला शेवट पूर्णविराम पाहिजे आहेच आहे. ओके, मग आता आपल्याला माहिती आहे की हे जे काय असतात ना, किती काय कोण, किती काय कोण हे शब्द काय करत असतात की त्या वाक्याची तीव्रता वाढवत असतात आणि हे तीव्रता वाढवणारे शब्द पहिल्यांदा काढून टाकायचे. म्हणजे आता ह्या शब्दामध्ये काय हा तीव्रता वाढवतोय का नाही, हा काय हा शब्द पहिल्यांदा काढून टाकायचा आणि त्याच्याऐवजी काय असतं अतिशय, खूप अशी अक्षर, अतिशय, अतिशय, खूप असे शब्द त्या ठिकाणी घ्यायचे आणि उद्गारवाचक चिन्ह काढून टाकायचं. आता बघा काय म्हणते, वा काय अक्षर आहे त्याचे अक्षर खराब आहे. आता मला सांगा, हे म्हणते अक्षर लय सुंदर आहे आणि ही म्हणते अक्षर लय खराब आहे. ऑप्शन नंबर 1 गेला. बघा ऑप्शन नंबर 1 गेला. हळूहळू जायचं टप्प्याटप्प्याने. त्याचे अक्षर चांगले आहे. बरं ठीक आहे, चांगले आहे. पण काय ह्या शब्दाचं रिपिटेशन झाले का नाही झालं, मी होल्ड केलं, लगेच मार्क नाही केलं, दुसरं उत्तर. आता खाली बघतो, त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे. आता मला सांगा ह्या दोन मध्ये साम्य दिसतंय का नाही, त्याचे अक्षर चांगले आहे आणि त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे. मला काय, मी तुम्हाला काय सांगितलं, किती काय कोण हे तीव्रता वाढवणारे शब्द काय करायचे, काढायचे आणि त्याच्याऐवजी अतिशय असेल, खूप असेल यांसारखे शब्द त्या ठिकाणी काय करायचे, इन करायचे. या ठिकाणी अतिशय हा शब्द इन केलाय का नाही, तुम्ही मोराबाईंचं पुस्तक बघा, आमचं केसागर पब्लिकेशनचं पुस्तक बघा, त्याच्यामध्ये स्पष्टच लिहिलेलं आहे की बाबा असले शब्द, हे शब्द टाकायचे आणि विधानार्थी वाक्य करायचं. यांच्यासारखं याच्यासारखे शब्द खूप, अतिशय असे शब्द टाकायचे. तुम्ही जर बघितलं तर ह्या प्रश्नाबाबतीत बघा, मला अतिशय, इथं अतिशय दिसतंय, इथं अतिशय दिसतंय, बाकी दुसरीकडे कुठेच अतिशय दिसत नाही, म्हणून हे दोन ऑप्शन मी नजरेनंच काढले असते. आता मला सांगा, वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. पहिलं वाक्य काय म्हणते, हे वाक्य म्हणते काय काय अक्षर आहे त्याचं, म्हणजे सुंदर अक्षर आहे. हे तर म्हणते खराब अक्षर आहे. ऑप्शन गेला, आलं उत्तर, वाचायची पण गरज नव्हती. आणि तरी देखील सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, कोणाचाच चुकायला नव्हता पाहिजे. आणि मला सांगा उत्तर कुठल्या ऑप्शनला ठेवले हो, ऑप्शन नंबर 3ला उत्तर ठेवले. कुठल्या ऑप्शनला ठेवले, ऑप्शन नंबर 3ला ठेवले. म्हणजेच तुम्ही बघा, जर यदा कदाचित आलं ना, हा यायलाच पाहिजे होता. हा सरळ सरळ तुमच्या अभ्यासाचा पार्ट आहे. हा प्रश्न तुम्हाला 5 नंबरचा सुटायलाच पाहिजे होता, त्या कॅटेगरीतला तो प्रश्न होता. मग आता जे मुंबईच्या पेपरला त्यांनी काय केलं पाहिजे, तर जे केवळ प्रयोगावे चॅप्टर काढायचा, 10च मिनिटात चॅप्टर वाचून होतो. उद्गारार्थी वाक्य कसं तयार होतं, त्यावेळेस कुठले शब्द वापरायचे, किंवा विधानार्थी शब्द दिलेले असतील. आता सपोज त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे, याचं उद्गारार्थी वाक्य करा, तर त्यावेळेस अतिशय, खूप यांसारखे शब्द काढून टाकायचे असतात आणि त्याच्याऐवजी काय वापरायचं, वाईस वर्सा, याच्याऐवजी किती, कोण, काय यासारखे शब्द वापरायचे. मग काय सुंदर अक्षर आहे त्याचं झालं. म्हणजे आपल्याला दोन्ही जमलं पाहिजे. दुसरं, ह्याच्यामध्ये पालुपदे असतात, ज्याला व्यर्थ उद्गारवाचक अव्यय असं पण म्हणतात, ज्याला पालुपदे असं पण म्हणतात, ती बघून ठेवायचे. अगं बाई, जळलं मेलं, असे हे जे काही शब्द ऑलरेडी त्यांनी पुस्तकामध्ये दिलेले, तेच मी तुम्हाला उदाहरणं सांगतोय. म्हणजे हे जे काय दिले का नाही, जळलं मेलं, हे कसले पालुपदे आहेत, म्हणजे व्यर्थ उद्गारवाचक चिन्ह येतं. मग ह्याचा अभ्यास करणं तुम्हाला गरजेची गोष्ट आहे. त्याच्यानंतर ह्याच्यातलं मेन बघा, तिरस्कारदर्शक, त्याच्यानंतर नकारदर्शक, हर्षदर्शक सगळ्यांना येतच असतं, शोकदर्शक, ही केवळ प्रयोग अभ्यागाचे जे काही प्रकार त्यांनी खाली दिलेत 9-10, ते 9-10 प्रयोग नसते नजरेनं बघा की बाबा कुठं आपल्याला त्या ठिकाणी कव्हर करता येतं आहे का. आता 6 नंबरचा क्वेश्चन. आता 6 नंबरचा क्वेश्चनमध्ये तुम्ही जर बघितलं, पुढील उदाहरणामध्ये शब्दशक्ती ओळखा. 100% हा हार्ड कॅटेगरीतला प्रश्न होता, मला मान्य, हा 100% हार्ड कॅटेगरीतला प्रश्न होता. हा प्रश्न सहजासहजी सुटणार नाही, सहजासहजी सुटणार नाही. मग ज्यांनी कुणी माझे व्हिडिओ बघितलेत ना, त्यांचा 101% हा प्रश्न बरोबर आहे ना. तुम्ही म्हणणार कसं काय, बघा
मी बघणारच नाही हो. मला तुम्ही वैयक्तिक जर विचारलं ना, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मला ह्यातला एकही शब्दशक्ती येत नाही. मला एवढं माहिती आहे की बाबा 3 शब्दशक्तीचे प्रकार आहेत: अभिधा, व्यंजना आणि लक्षणा. लक्षणा ही अशी गोष्ट असते की तसं घडूच शकत नाही. म्हणजे तिच्या घरावरून हत्ती गेला, मला सांगा घरावरून हत्ती जाणं शक्य आहे का? तिच्या घरावरून हत्ती गेला. लक्षणा ही अशी गोष्ट असते की त्याच्यामध्ये सहजासहजी ती गोष्ट घडणं शक्य नसतं. मग आता बघा, मला सांगा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मी कसं काढू? मला ह्याच्यामध्ये मी ऑप्शन ही बघितलं: प्रवीण, कुशल, वज्र. बर, प्रायोजनिक दत्त लक्षणा, निरूढा लक्षणा, अभिधा आणि व्यंजना. मला सांगा, हित लक्षणा म्हणते, इथं लक्षणा म्हणते, तिसऱ्या आणि चौथ्या ऑप्शनला काट मारायचा. आलो 50-50 वरती, आलो 50-50 वरती. म्हणजे माझं आता उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस किती झाले? 50% झाले. मग आता बघा, माझे उत्तर येण्याचे चान्सेस 50-50% आले, म्हणजे उत्तर माझं बरोबर येऊ शकतं. आणि आत्ताच मी सांगितलं की जर माझं 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन झालं आणि मला जर 100% उत्तर जर माहिती नसेल की बाबा ह्या प्रश्नाचं उत्तर 100% 1 आहे, तर त्याशिवाय मी त्या ऑप्शन नंबर 1 ला टिकच करत नाही. मी ह्या प्रयोजक लक्षणाला टिकच केलं नव्हतं, टिकच केलं नसतं. हित लक्षणा दिसतंय, हित लक्षणा दिसतंय. मला या प्रश्नाचं, मलाच काय महाराष्ट्रातल्या कुठल्याच पोराला, कुठल्याच मास्तरला या प्रश्नाचं उत्तर येऊ शकत नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 ला जायचं काय विषयच येत नाही. आपला कल जास्तीत जास्त ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 याला घेऊन जाणं आहेच. या लॉजिकनं ऑप्शन नंबर 2 ला तुम्ही टिक करायला पाहिजे होतं. निरूढा लक्षणा या प्रश्नाचं उत्तर आहे. ज्यानं हे लॉजिक वापरलं, तुम्ही लॉजिक अप्लाय करणे हा पण एक कलेचा भाग आहे, लक्षात घ्या. पेपर सोडवणं ही कला आहे. अभ्यास कितीतरी जणांचा खूप जास्त असतो, खूप जास्त असतो. अभ्यास तर तुमचा असलाच पाहिजे, त्याचबरोबर ही कला तुमच्याकडे असलीच पाहिजे की MCQ कसा सोडवता आला पाहिजे. तुम्हाला मी सहज लॉजिक सांगितलं की ज्या अर्थी या ठिकाणी 2 ऑप्शनमध्ये हितलक्षणा दिसतंय, हितलक्षणा दिसतंय, ऑप्शन नंबर 3 ऑप्शन नंबर 4 ला जाऊ नका. 50-50% वरती आलो. प्रायोजनिक ही लक्षणा की निरूढा लक्षणा, याच्यामध्ये जर कन्फ्युजन होत असेल, मला 100% माहिती नाही, या लॉजिकनं ऑप्शन नंबर 1 ला जाणं गरजेचंच नव्हतं. ऑप्शन नंबर 2 निरूढा लक्षणा ही या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. मग आता राहिलेल्यांनी पाठ करा आणि ज्यांचे पेपर राहिलेत त्यांना शब्दशक्ती करून जा. व्यंजना काय, लक्षणा काय, त्याच्यानंतर अभिधा काय, हे शब्दशक्तींचे प्रयोग. आतमध्ये जाऊ नका. म्हणताल आता कमी वेळ राहिलाय, 8-10 दिवसावरती पेपर आहे, पॅनिक व्हायचं नाही. म्हणताल की तुम्ही आता सगळे लक्षणाचे प्रकार पाठ करतो, अभिधाचे सगळे पोट प्रकार पाठ करतो, व्यंजनाचे सगळे पोट प्रकार पाठ करतो आणि मार्क पाडतो. त्यांच्याकडं कितीतरी भरमसाठ पुस्तकांचा साठा आहे. आपण पॅनिक व्हायचं नाही. हा क्वेश्चन मेरिट ठरवत नाहीच. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. आपल्याला 80 मेरिट, जनरलचं मेरिट काढायला 80 मार्क अपेक्षित होते. जाऊ देत नाही एक क्वेश्चन 20 क्वेश्चन जाण्यासारखे होते. 20 क्वेश्चन तुम्ही सोडू शकत होता. अहो मग जाऊ दे ना एक क्वेश्चन. बरं, तरी देखील मी ह्या प्रश्नाचं उत्तर लॉजिकनं तुम्ही कसं मार्क करू शकत होता? तुम्हाला मी काय सांगितलं, तुम्हाला येत नसेल ना, तुम्ही सरळ सरळ ऑप्शन नंबर 2 ऑप्शन नंबर 3 हिट करा. आणि जोपर्यंत तुम्ही आत्मविश्वासानं पेपरला जात नाही, तोपर्यंत मी हिथं किती जरी ओरडून सांगितलं, बोंबलून सांगितलं, तुमच्या तिथं कानात येऊन सांगितलं, तरी देखील तुम्ही ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 ला जाणार नाही. तसं जर जायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी सराव करायला पाहिजे. तुमची मानसिक स्थिती तशी ठेवली पाहिजे. इथं हा 6 नंबरचा क्वेश्चन सोडवत असताना तुम्ही त्या ठिकाणी, एक्झामच्या ठिकाणी असा विचार करणं अपेक्षित होतं की बाबा या प्रश्नाचं उत्तर मला 100% येतंय का? जर उत्तर नाही आलं असतं, बघा मला नाही येते, तर मला आता ऑप्शनवरून उत्तर काढायचंय. काय सारखेपणा दिसतोय का? हितलक्षण दिसतंय, हितलक्षण दिसतंय, इकडे जाऊ नको, इकडे जाऊ नको. मग ह्या 2 मध्ये ऑप्शन नंबर 1 ला 100% माहिती असल्याशिवाय जायचं नाही. मास्तरनं सांगितलंय, चुकवून नाही तर बरोबर येऊ. डोळं झाकून विश्वास ठेवायचा. मी सांगतो, तुम्ही 5 प्रश्न तसे सोडवले ना, कमीत कमी 2 तरी प्रश्नांची उत्तर येणार. अरे पण ही 5 प्रश्न तुला येणारच नव्हते, हे 2 मार्क पडले ना, 2 मार्क पडले ना तुम्हाला, जे पडणारच नव्हते 5, त्यापैकी तुम्हाला ह्या लॉजिकनं 2 तरी मार्क पडले ना. यदा कदाचित लक चांगला असेल तर 3 पण बरोबर येऊ शकतात. म्हणून मला सांगायचं काय, 2 आणि 3 ला जास्तीत जास्त फोकस करा. त्या अनुषंगानं राहा. पेपरला शांत असणं खूप जास्त गरजेची गोष्ट आहे. तो तुमचा टेम्परामेंट तुम्ही घालवायचा नाही. 7 नंबरचा क्वेश्चन, विरामचिन्ह.
विरामचिन्ह ऑलरेडी हा क्वेश्चन MPSCतला ॲज इट इज रिपीट आहे. विरामचिन्ह टॉपिक या ठिकाणी बरेच, आता तुम्ही जर पेपर बघा, बाकीचे पण पेपर काढून बघा, विरामचिन्हावरती आयोगानं क्वेश्चन विचारलेत आणि इथं तर 2 क्वेश्चन विचारले, 7 आणि 8 नंबरचा सरळ सरळ विरामचिन्हावरती विचारलाय. तुम्हाला येणं अपेक्षितच होतं. आता तुम्हाला मी अजून एक लॉजिक सांगतो. जर यदा कदाचित उत्तर येत नसलं ना, तर शक्यतो खालच्या वरच्या प्रश्नाचं उत्तर सेम राहतं, म्हणजे ऑप्शन सेम राहणार. तुम्ही ऑप्शन काढून बघितलं, ह्याचं ऑप्शन 2 आहे, ह्याचं ऑप्शन 2 आहे, 7-8चं. आता बघा 7व्याचं, एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असेल इथं फोकस होता, तर पुढीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतात? मोरावळंबेंचं पुस्तक काढून बघा, केसागर पब्लिकेशनचं काढून बघा, चार्ट स्वरूपामध्ये दिलेलं आहे. ॲज इट इज वाक्य कॉपी पेस्ट आहे. MPSCचे प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन सेट बसतो, त्याच्यामधलं देखील ॲज इट इज आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे होतं. लोपचिन्ह या प्रश्नाचं उत्तर आहे. बऱ्याच जणांनी ना संयोग चिन्ह, अपसरण चिन्ह याच्यामध्ये त्यांचं कन्फ्युजन झालं. मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय 2 आणि 3ला सोडायचं नाही, हिटच करत राहायचं. 2 आणि 3ला सोडून जायचं नाही. 2 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता जर तुमचं यदा कदाचित 2ला नेऊ का 3ला नेऊ, संयोग चिन्हामध्ये काय होतं बरं का, जसं बघा संयोग चिन्हाचं उदाहरण सांगायचं झालं तर विद्यार्थी भांडार, अहो मला सांगा, हिथं संयोग झालाय ना, संयोग झालाय म्हणजे जुळून येते, आणि हिथं म्हणते तोडायचं. ऑप्शन गेला ना. तुम्ही विचार करा ना की शब्द कसे दिलेत. संयोग म्हणजे काय? जुळून येणे. नसता योग म्हणजे काय? जुळून येणे. संयोग म्हणजे चांगला योग. ह्या सगळ्यामध्ये काय? जुळून येणे. जुळून येणाऱ्याचं चिन्ह आणि हे तर म्हणते तोडायचं चिन्ह सेम असेल का हो? सेम असेल का? लॉजिकली विचार करा ना. ऑप्शन नंबर 3 गेला. आपल्याला काय करायचंय? 2 आणि 3 मध्ये हिट करायचंय. ऑप्शन नंबर त्या ठिकाणी 3 तर गेला होता. या लॉजिकने देखील तुम्ही ऑप्शन नंबर 2 ला मार्क करू शकला असता. तुम्हाला येत नाही म्हटल्यावरती पहिल्यांदा जाणं काय म्हणजे विशेष ठेवायचं नाही. 1 आणि 4 ला हिट करण्याचा 100% शुअर असल्याशिवाय ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 ला जायचं नाही. त्यातल्या त्यात ऑप्शन नंबर 1 ला तर जायचंच नाही. हे लॉजिक तुम्ही वापरा, तुम्हाला 100% फायदा होईल. आता लक्षात घ्या, एखादा मुद्दा जर तोडायचा असेल तर तुम्हाला लोपचिन्ह या चिन्हाला घेऊन जावं लागेल. 8 नंबरचा क्वेश्चन हा सोप्या अतिशय सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. तुम्हाला मी काय म्हटलं, सगळाच पेपर अवघड नसो. आता ह्याच्यामध्ये 2 प्रश्न अवघड भेटले. ह्या पहिल्या 10 मध्ये 5 प्रश्न हार्ड असणार आणि 5 प्रश्नाचा हार्ड असणार, त्यातलं उत्तर येत नाही असं नाही. निरुड आपण काढलं ना आपल्या लॉजिकनं, म्हणजे त्या लॉजिकनं तुम्ही चालायचंय पुढं. दुहेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह या विरामचिन्हाचा वापर कधी होतात? आपल्याला माहिती आहे, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द हे दुहेरी अवतरण चिन्हाने दर्शवतात. मी ह्या प्रश्नामध्ये उत्तरच घालवणार नाही. ऑप्शन नंबर 2, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जर दर्शवते असत, आपण असं म्हणतो, आजी म्हणाली की जा विकासला घेऊन ये. मग म्हणालीच्या पुढं आपण काय करतो? दुहेरी अवतरण चिन्ह. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवायचे. ऑलरेडी रिपीट क्वेश्चन आहे. आता संबोधन कुठं देतात? की संबोधनला माहिती आपल्याला एक टिंब असतं. संबोधन म्हणजे हाक मारणे. संबोधन म्हणजे काय असं ऑलरेडी विचारलंय. संबोधन म्हणजे काय? हाक मारणे. आणि त्या ठिकाणी टिंब देतात. इकडे ये टिंब. त्यांच्या उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी उद्गारवाचक चिन्ह देतात. वाक्यातील शेवट तपशील द्यायचा असेल तर तपशील देण्यासाठी काय करतात? जसं संबोधनसाठी एक टिंब आहे तसं तपशील देण्यासाठी असे 2 टिंब दाखवतात. बरोबर का? आज वर्गामध्ये खालील विद्यार्थी उपस्थित होते. रोल नंबर 1, रोल नंबर 2, रोल नंबर 3, रोल नंबर 5, रोल नंबर 7 असा जर तपशील द्यायचा असेल तर तपशील देण्यासाठी हे चिन्ह वापरतात. म्हणजे ठीक आहे, तुम्ही ह्या 2 क्वेश्चन जर ते विरामचिन्हावरती विचारत असतील तर विरामचिन्ह हा टॉपिक तुम्ही व्यवस्थित करून जा. आयोगाचे जे काही MPSCने क्वेश्चन विचारले त्याचा सेट घ्या. अगदी 20-30 प्रश्न आहेत विरामचिन्हावरती, ते बघा. तो चार्ट आठवण्याचा प्रयत्न करा की काय म्हणतंय काय ते. ॲज इट इज क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटतील. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. हा प्रश्न वैयक्तिक मला वैयक्तिक असा थोडा हे वाटतो की बाबा यार काय ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. मला हा थोडा हे वाटतो, म्हणजे डाऊट वाटतो की बाबा त्यांनी काय विचार करून ह्याचं उत्तर दिले. 9 नंबरचा क्वेश्चन आहे. वाघाच्या डरकाळीने सारे जंगल ताणानून गेले. अचूक विधेय ओळखा. आता विधेय म्हणजे क्रियापद असतं, एवढं लॉजिक कळायला पाहिजे. बघा,
हे बेसिक लॉजिक, बेसिकला सोडायचं नाही. बेसिक काय सांगतं, विधेय म्हणजे क्रियापद. बघा आता आपण ऑप्शनवरून उत्तर काढण्याचा प्रयत्न करू. विधेय म्हणजे क्रियापद हे आपलं आहे बेसिक. मग बेसिक म्हणल्यावरती आपल्याला ह्या प्रश्नातलं क्रियापद काय, या वाक्यातलं गेले. वाघाच्या डरकाळीने सारे जंगल दानावून गेले. गेले काय आहे, गेले आहे क्रियापद. मग क्रियापद हिथं कुठं दिलंय, हिथं म्हणते वाघाच्या डरकाळीनं, ऑप्शन गेला. सारे जंगल, ऑप्शन गेला. हिथं गेले दिसतंय, इथं गेले दिसतंय, म्हणजे उत्तर 3 आणि 4 मध्ये ठेवलेलं आहे. उत्तर 3 आणि 4 मध्ये ठेवलेले. परत तेच लॉजिक, 3 आणि 4 मध्ये जर कन्फ्युजन झालं तर ऑप्शन नंबर 3 ला घेऊन चला, 4 ला नको. 1 आणि 4 मध्ये कन्फ्युजन झालं म्हणजे 1 आणि 4 शुअरलीच माहिती पाहिजेत. आणि यांनी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 सारे जंगलदान आणून गेले असं दिलेलं आहे. आणि यदा कदाचित एखाद्याला विधेयक काय असलं जर येतच नसतं, म्हणजे विधानपूरक काय असलं जर आलंच नसतं, त्याने सरळ सरळ जरी एखाद्याने आपलं तुक्का म्हणून, बाबा मास्तर माझ्यासारख्या मास्तरचा एखादा व्हिडिओ बघितलाय आणि येत नसेल तर ऑप्शन नंबर 3 ठोक, हा अवघड प्रश्न आहे, तरी देखील त्याचा तुक्का म्हणून उत्तर बरोबर आलं असतं. मी तुम्हाला काय सांगितलं, हा क्वेश्चन हार्ड कॅटेगरीतला होता, म्हणजे टफनेस होता ह्या क्वेश्चनला. आता त्यांनी सारे जंगल दानानून गेले आणि दानानून गेले हे दोन्ही पण सारखं वाटतं मला. आता ह्या वाक्यातील कर्ता बघायचा. क्रियापदाला कोण आणि काय ना प्रश्न विचारला की कर्ता भेटतो. कोणाच्या डरकाळीने सारे जंगलदान आणून गेले, वाघाच्या डरकाळीने. बघा कोणाच्या डरकाळीने, तर वाघाच्या. वाघ काय आहे, कर्ता आहे, म्हणजे कर्ता आहे. गेले तर क्रियापद आहे, म्हणजे क्रियापद उत्तरामध्ये पाहिजेच होतं. तर वाघाच्या डरकाळीने, वाघाच्या कर्ता आहे. डरकाळीने, हे डरकाळीने काय, ह्या कर्त्याबद्दल विशेष माहिती अजून सांगते, म्हणजे त्याचा विस्तार आहे. आणि सारे जंगलदान आणून गेले, ह्या विधेयकाचा हा सारे जंगल हे आहे. दानानून गेले हे काय आहे, क्रियापद येईल, दानानून गेले. पण सारे जंगल ह्याच्याबद्दल अधिक माहिती सांगतो, विधेयाचा विस्तार आहे. बघा म्हणून हे सारे जंगल हे विधेय विस्तारामध्ये येतं. पण त्यांनी धरताना बाबा सगळंच धरलंय, सारे जंगल दानानून गेले असं धरलेले. पण शक्यतो ते चेंज करणार नाहीत असं पण मला वाटतं. पण थोडं डाऊटफुल जरूर आहे. म्हणजे दानानून गेले पण होऊ शकतं आणि सारे जंगल दानानून होऊ पण शकतं. पण सारे जंगल हा शब्द हे विधेयाचा विस्तार आहेत. विधेय विस्तार म्हणजे विधेय विस्तार हा विधेयाचाच पार्ट असतो. या लॉजिकनं त्यांनी सारे जंगलदान आणून गेले ह्या ऑप्शनला ते घेऊन गेलेले आहेत. त्याच्यानंतर 10 नंबरचा बघा, 10 नंबर काय म्हणते, उद्योगी. आता हे लॉजिक ना, हा पण प्रश्न कसा सुटत होता तुम्ही बघा, तुम्ही म्हणजे माझं लॉजिक चालतंय का नाही बघा. 10 नंबरचा क्वेश्चन आहे. उद्योग शिस्तप्रिय म्हणून कीटक वर्गामध्ये, म्हणजे खाली काय असला पाहिजे, कीटक असला पाहिजे. उद्योगी शिस्तप्रिय म्हणून कीटक वर्गामध्ये टिंबटिंबचे नाव प्रथम घेतले जाते. अचूक वाक्याचा समानार्थी शब्द ओळखा. त्याचं काय करायचंय, समानार्थी. ह्या उद्योगी शिस्तप्रिय असा कुठला कीटक आहे त्याचा समानार्थी शब्द ओळखा असं सांगितलंय. मला सांगा इथं काय म्हणते, कीटक वर्गामध्ये. आता खाली ऑप्शनकडे आहे. भ्रमर म्हणजे काय, भुंगा. सगळ्यांना माहिती आहे भ्रमर म्हणजे भुंगा. बघा भ्रमर म्हणजे भुंगा. भुंगा कीटक मध्ये येतो का, 100% येतो. आता ही पिपलिका म्हणजे असते मुंगी. पण असं समजून चला, पिपलिका म्हणजे मुंगी तुम्हाला माहिती नाही, होल्ड करा ह्या 2 नंबरला. आता पुढे या, विहंग आणि खग. मला सांगा विहंग म्हणजे ह्याच्यामध्ये भ्रमण करणारे जे काय पक्षी असतात, या पक्षाला समानार्थी शब्द विहंग, खग असे शब्द वापरले जातात. आपल्याला विचारले कीटक, पक्षी कीटक आहे का, पक्षी काय करतो, कीटकांना खातो ना, म्हणजे कीटक आणि पक्षी एक कसे असतील. ऑप्शन नंबर 3 गेला, ऑप्शन नंबर 4 गेला. आणि तुम्हाला मी सांगितलं जर येत नसेल तर तुम्ही ऑप्शन नंबर 2 आणि 3 मध्ये हिट करण्याचा प्रयत्न करा. त्यातला 3 ऑप्शन गेला, मग राहिला कुठला होता, ऑप्शन नंबर 2 राहिला होता. सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर 2, ऑप्शन नंबर 2 पिपलिका हे यायलाच पाहिजे होतं. शांत डोकं एक्झाम हॉलमध्ये असल्याशिवाय असं डोकं चालत नाही. आणि बघा मी फास्ट काढतोय ना, मला लक्षात काय आलं, कीटक. मी वर्डवरती फोकस करतोय, क्वेश्चनच्या वर्डवरती. कीटक वर्गामध्ये विहंगन, खग येणार नाही. ऑलरेडी पक्षी सगळ्या पोलीस भरती करणाऱ्या पोरांना माहिती. ऑप्शन नंबर 3 गेला, 4 गेला. 1 आणि 2 मध्ये 100% माहिती का तुम्हाला भुंगाचं उत्तर आहे, नाही माहिती. कशाला घेऊन जातोय बाळा, आलं ना उत्तर, पिपलिका मुंगी तुम्हाला माहिती असणार. आणि शिवाय थोडं हटके पण नाव दिले ना, त्या लॉजिकनं पण कळायला पाहिजे होतं यार, ऑप्शन थोडा हटके दिलाय. आता मला सांगा, हा भुंगा
कधी तुम्हाला आता भुंगा कंबळात दिसतो आपल्या काळकानं, आपण सगळे शेतकऱ्याची पोरं हो, आपल्या घरामध्ये किंवा गोठा असतो, गोठ्याला शक्यतो ते काळकाचं छपर टाकलेलं असतं, त्याला भुंग्यानं काय केलेलं असतं, होल मारलेलं असतं. मला तुम्ही सांगाल का की ती अतिशय शिस्तप्रिय, तुम्ही बघा त्या काळकातनं भुंगा बाहेर पडला की असं गोल भुंकून असा राऊंड टाकून जातो. मग ह्याच्यात उद्योगीन शिस्तप्रिय असं कुठं तुम्हाला दिसतंय का? मुंग्यांची लाईन आठवा बरं, अशी लाईनीमध्ये चालते का नाही, असा टर्न मारला तरी लाईनमध्ये चालते, टर्न मारला तरी लाईनमध्ये चालते. याच्यावरून या प्रश्नाचं उत्तर पिपलिका हे आहे, हे लक्षात घ्यायचं. विद्यार्थी मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. तुमचा ॲप्रोच डेव्हलप करण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय. तुम्ही जर याच्यावरती काम केलं तर 100% येणाऱ्या मुंबईच्या पेपरमध्ये तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून मुंबईला खूप जास्त मुलं आहेत आणि कष्टकरी काबाड कष्ट करणाऱ्या वर्गातील ह्या ठिकाणी मुलं त्या ठिकाणी पोलीस भरती करतात. फार ज्याच्या घरी लय पैसे ते कशाला पोलीस भरती करेल, अतिशय कष्टकरी. म्हणजे कितीतरी मुलांना इंजुरी झालेली आहे ह्या पावसामुळे. मध्ये ज्या पद्धतीचं ग्राउंड झालं त्या ग्राउंडमध्ये अतिशय चॅलेंजिंग टास्क देऊन वरती आलं आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा माझा ॲप्रोच पोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. हे निःशुल्क आहे, याच्यामध्ये काही कॉस्टिंग नाही. आपल्या केसागर पब्लिकेशनची काही पुस्तकं आहेत ती या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी, हा एक त्याच्या पाठीमागचा अजून एक उद्देश आहे. आणि हा ॲप्रोच जर तुम्हाला समजला तर तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन पेपर हा सोपा वाटायला लागेल. आता तुम्ही परत जर ते 10 क्वेश्चन मी जे आत्ता घेतले ते जर तुम्ही डोळे बंद करून आठवले तर सगळे क्वेश्चन तुम्हाला सोपेच वाटणार. म्हणजे पेपर हा अवघड वाटण्यापेक्षा अवघड पेपर पण कसा सोपा वाटतोय हा ॲप्रोच तुम्ही महाराष्ट्रभरमधल्या असल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलात तर बऱ्याचशा अभ्यास करणाऱ्या मुलांचं त्या ठिकाणी कल्याण होईल. गोरगरीब शेतकरी त्या बापाचं जीवनमान उंचावेल. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा, शेअर करा. तुमचं काही जे म्हणणं असेल ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण आगामी काळामध्ये पोलीस भरती त्या ठिकाणी येते आणि या पोलीस भरतीसाठी आपण तुमच्यासाठी कंटिन्युअसमध्ये काम करणार आहे. त्यामुळं हे आपला उपक्रम कंटिन्युअसमध्ये चालू राहणार आहे. व्हिडिओ आवडले लाईक करा, केसागर परिवाराला सबस्क्राईब करा. ही अख्खा क्वेश्चन पेपर मी घेणार आहे, त्याच्यामुळे रोजच्या रोज तुम्हाला नोटिफिकेशन पडत राहतील, रोज तुमचा ॲप्रोच डेव्हलप होईल. त्या अनुषंगाने आपण काम करणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा. धन्यवाद.